अद्नान आणि नाझीमची प्रारंभिक जोडी पाहूया. स्ट्राईकला कोण राहते, नॉन स्ट्राईकला कोण राहते. मला वाटतं नाझीम स्ट्राईकच्या दिशेने वळलाय. अद्नानच्या जर्सीचा क्रमांक खूप भारी आहे. AK नाव टाकलं आहे त्यांनी आणि जर्सी क्रमांक आहे 47. आता ही AK-47 महाडला किती गोळ्या घालते हे बघायला मिळेल. खूप कमालीचे डिसिजन आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या जर्सीचा क्रमांक आणि नाव, अद्नानच्या जर्सीचा क्रमांक पाहायला मिळतं आपल्याला. AK-47 नाझीम आहे स्ट्राईकला. अमर पहिलं षटक पॉवर प्ले. क्षेत्ररक्षणात पुन्हा बदल करतोय कारण पॉवर प्लेचं षटक आहे. अमर राईट राऊंड द विकेट. नाझीमसाठी पहिला चेंडू. डाऊन द लेग साईड वाईट बॉल. पहिलाच खात कोलते केलशीचं वाईटच्या रूपात. अमर पुन्हा एकदा डाऊन द लेग साईड. खराब गोलंदाजी अमरची. कर्णधार सूरज जाऊन बोलतोय नक्कीच आणि बोलावंच लागणार आहे. लगातार 2 चेंडू वाईड आणि नवीन चेंडू हाताळताना खूप कष्ट होतात गोलंदाजाला कारण नवीन चेंडू आपल्याला मिळतोय पहिल्या राऊंडसाठी आणि अमरला त्याचं ग्रीप करता येत नाही. ही अडचण दिसते आपल्याला. जबरदस्त गोलंदाजी. एक स्पिनचा ग्रीप होता पण ऑफ स्पिन झाला. यष्टीचित करण्याचा सूरजचा प्रयत्न होता पण फसला विकेटच्या मागं. सुरक्षित नाझीम आपल्या विकेटमध्ये. हा चांगला टॅप केला. क्षेत्ररक्षक आहे कव्हरमध्ये. खराब थ्रो. 1 धाव मिळते. 2 चेंडूमध्ये 3 धावा कारण 2 वाईड आणि 1 बॅटनी सिंगल नाझीमची. आता आलाय अद्नान. हा चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे. धाव करण्याची कुठलीही घाई करत नाही कारण ओव्हर थ्रो नको आहे. 1च धाव घेतली. AK-47 मधून पहिली गोळी तर नक्की निघाली अद्नानच्या बॅटमधून. हा टॅप केला. पॅडवर आदळून सरळ अमरच्या हातात निर्धाव चेंडू. एक डॉट बॉल खूप महत्त्वाचा ठरतो. नाझीम थोडंसं फंबल झालं. 2 क्षेत्ररक्षकांची टक्कर नाही. इथे धावबाद करण्याची संधी होती. जबरदस्त गोलंदाजी अमरची पाहायला मिळते आपल्याला. 5 धावा दिल्यात. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील पण स्टँडर्ड ऑफ गोलंदाजीचं अमरचं पाहिलं तर या धावा त्यांनी खूप दिल्यात. 5 धावा कारण 2 एक्स्ट्रा दिल्यात कारण अमरचं स्टँडर्ड गोलंदाजीचं आहे. मी पाहिलंय त्याला खूप वर्ष पाहतोय. अंडरम बॉक्स ओपन अंडरममध्ये 2 ते 3 धावा तो देतो प्रत्येक षटकात. त्याला मी खूप कमी वेळेस पाहिले पुसटचं की त्याला ओपन अंडरममध्ये षटकार पडताना सुद्धा. या दर्जाचा तो गोलंदाज आहे. प्लीज झाडू घेऊन जायचं आहे क्युरेटरनी. प्लीज क्युरेटरनी मैदानात झाडू न्यायचं आहे पटकन. फास्ट थोडा फास्ट. ग्राउंड साफ करायचं आहे थोडं कारण कॉन्क्रीट विकेट आहे त्यामुळे आपल्याला डस्ट दिसते. अर्थात गोलंदाजीच्या ठिकाणी डस्ट आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पंचांनाही थोडंसं डिस्टर्बन्स होतं. आमची जी साईड पंच आहेत अमृत कारण नो जो लाईन टचचा गोलंदाजचा दिला जातो ते साईड पंच आणि रनआउटसाठी सुद्धा ते मदत करतात. तीक्ष्ण नजर आहे त्यांची आणि अप्रतिम निर्णय आतापर्यंत पाहायला मिळतात. आणि काल खूप महत्त्वाचे निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले अर्थात पंच अमृत यांच्याकडून. मुख्य पंच साजेश भाटकर, स्क्वेअर लेगचे पंच शुभम मांजरेकर, पवन भाटकर, जुबेर सैयद अर्थात एक अंडरम बॉक्सचं एक मोठं नाव. हा चांगला स्ट्रोक डिक्लेअर झोनमध्ये जाईल. 1 धाव. साईड पंच अर्थात परीक्षित आहे तिकडे. अमृत आणि परीक्षितच्या मदतीने साजेश भाटकर निर्णय देतील. नो असेल धावबाद असेल. एक चांगला डिसिजन येताना दिसते. नो बॉल आहे. नो +1. खराब गोलंदाजी जुबेरची. 1+1 अर्थात 2 धावा. चेंडू मात्र मिळणार नाही कारण तो अवैध चेंडू आहे. स्वैर मारा करतोय. ह्या धावा अवांतर महाडला जेव्हा फलंदाजी करतानाची वेळ येईल
त्यावेळेस मात्र अडचणी येतील. कारण मैदान 30 ते 35 धावांवर सुद्धा चेसिंग करताना घाम फोडला या मैदानाने. अर्थात याच मैदानात किंग कोहली बरड कोहली 46 धावासुद्धा कुठल्यात. नो बॉल, साईड आर्म. स्क्वेअर लेगच्या पंचांचा इशारा म्हणजे आणखीन एक नो बॉल. खराब गोलंदाजी जुबेर सय्यद यांची. अतिरिक्त धावा 9 धावा पोचल्यात. एकच चेंडू टाकलाय जुबेरने. हा चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण अमरचं. निर्धाव चेंडू, डॉट बॉल काढला. कारण सगळं त्यांच्या उलटच घडत होतं, पण हा पहिला डॉट चेंडू येतोय त्यामुळे जुबेरचा. नो बॉल. विकेटच्या बाहेर चेंडू पिच केलाय. कारण नवीन चेंडू ग्रीप करताना खूप अडचण होते हे दिसते. संघाची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये पहिल्यांदा जाते. दुसऱ्या षटकात 10 धावा. हा चांगला स्ट्रोक, 2 धावा मिळतील. धावसंख्या होते 12. 12 धावा झाल्यात, पण कुणाच्या 12 वाजतील हे पूर्ण सामना झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आता तरी सगळं चांगलं होतं ते केळशीच्या बाजूनी. महाडकडून तसं म्हणायला काही चांगलं घडलं नाही, कारण आतापर्यंत एकही विकेट घेण्यात त्यानं यश आलं नाही आहे. जुबेर क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल केले कर्णधाराच्या मदतीने. चांगला स्ट्रोक बॅकवर्ड पॉईंटला. नाझीमनी चांगला फलंदाज दिसतोय, कारण तो सिंगलसुद्धा ताकदीत स्ट्रोकनी घेतोय. हलक्या हाताने स्टेअर करण्यात त्याचा विश्वास नाही आहे. प्रत्येक स्ट्रोक पॉवरफुल खेळतोय. चांगला क्रॉस बॅटेड स्ट्रोक. नो बॉलचा इशारा आहे साईड पंचांचा, अर्थात लाईनचा. नो रन आहे, त्यामुळे धावलेल्या धावा मिळणार नाही, पण लाईन टचचा नो बॉल आहे जुबेरचा. 1 धाव मिळेल नोचा. नो रन आहे, कारण समोरची लाईन टच केली नाझीमने स्ट्रोक खेळताना. हा, बॅट्समन तोच राहील स्ट्राईकला, नाझीमच राहील स्ट्राईकला. लाईन टच, कारण मुख्य पंचाला जरी दिसला नाही तरी साईड लाईन साईडचे जे पंच आपल्याला दिसतील अमृत आणि परीक्षित. बॉल 4 बॉल. रन नाही, नोचाच फक्त रन मिळेल अमर. नो बॉल. फलंदाज बाद होणार नाही, पण नो बॉलचा 1 धाव नक्की मिळेल. 15 धावा झाल्या. जुबेरला काही समजत नाही आहे. बॉल यायचा आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. आलाय बॉल, आलाय मॅच बॉल आलाय. नवीन बॉलची अडचण आहे नक्कीच. अमरला सुद्धा आपण पाहिलं ग्रीप करताना पहिले 2 चेंडू त्याचे वाईड गेले होते. हाताला माती चोळली होती त्यांनी. थोडेसे 2 चेंडू राहुलकडे टाकले पण होते त्यांनी. 5 धावा आतापर्यंत महाडच्या एक्स्ट्रा आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल. 15 प्लस आणखीन 1 धाव, अर्थात 16 धावा. लास्ट 1 टू गो. शेवटचा चेंडू अदनान खेळणार आहे. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावबाद करण्याची संधी होती इथे, पण अमरचा थ्रो फास्ट आला नाही. अंडरआर्म थ्रो केला त्यांनी. थोडासा ओव्हर थ्रो करण्याचा प्रयत्न केला असता. 12 धावा दिल्या जुबेरनी. जुबेरचं स्टँडर्ड इतकं नाही आहे, ह्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं स्टँडर्ड आहे. संघाची एकूण धावसंख्या 17. नाझीम 5 नो बॉल जुबेरने टाकले त्या षटकात. 5 नो बॉल. नाव मोठं जुबेरचं आहे, पण आता मात्र लक्षण खोटं ठरले महाडसाठी. या सामन्यापुरतं का होईना, पण 12 धावा जुबेरने दिल्या. अदनान अर्थात त्याच्या जर्सीवर दिसते आपल्याला AK-47, पण तशी काय ती धडाडली नाही आतापर्यंत. 2च धावा आल्यात अदनानच्या बॅटमधून. मोठे फटके खेळू दिलेत नाही गोलंदाजांनी.
क्लीन बोल्ड. मागचा दरवाजा उघडा. फर्निचर डिस्ट्रॉय. आणि आदर्श गोलंदाजी आपल्याला करून दाखवली. एक मोठा लेग स्पिन आहे त्याच्याकडे. फलंदाजाच्या डाव्या बाजूनी घुसला तो आतमध्ये आणि विकेटची चोरी केली आदर्शनी. आदर्श अर्थात आयडॉल. त्याची गोलंदाजी आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने गोलंदाजी अंडरम बॉक्सच्या आयडॉल सारखीच गोलंदाजी. आदर्श गोलंदाजी. आदर्श. नो बॉल. थोडंसं पंबल झालं सूरजचं. कारण तुम्हाला थोडी संधी साईड आर्मची मिळणार नाही, कारण पंच इतके तीक्ष्ण आहेत. आणखीन एक नो बॉल. सुशांत, आपल्या या सामन्यात अर्थात महाडच्या गोलंदाजाकडून तब्बल मला वाटतं 6वा नो बॉल आहे. म्हणजे एक षटक अर्थात एक्स्ट्रा टाकले. एक धाव आदर्शच्या गोलंदाजीवर. नाझीम घेतोय. संघाची धावसंख्या होती 20. 2 वाईड आणि 6 नो बॉल. म्हणजे 8 चेंडू महाडनी एक्स्ट्रा टाकलेत. तब्बल एक षटक टाकून 2 चेंडू एक्स्ट्रा टाकलेत आदर्श. डॉट बॉल. डॉट बॉल. ओके सर. पॅडला आदळलाय. ब्रश झाला होता. आदर्श. एक धाव. डिक्लर आहे. स्ट्राईकला तोच फलंदाज राहील. नवीन फलंदाज आलाय तो मासूम. मासूम अर्थात इनोसंट. पण मासूम नावाने आहे तो, पण आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. पाहायला मिळतं स्ट्रोक. जबरदस्त क्षेत्ररक्षण. वा, खतरनाक क्षेत्ररक्षण. धाव बाद. तुम्ही मध्ये नाझीमचा बळी गेला. काय क्षेत्ररक्षण. जर युट्यूबला याचं तेवीसला होत आहेत. तिसरं षटक संपते. आदर्शनी चांगली गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला. जरी नो बॉल त्यांनी टाकला असेल तरी त्यांनी बॅटने धावा दिल्या नाही. 6 धावा फक्त दिल्या. आता अफझल इलेव्हन महाड संघाकडून कोण येते शेवटचं षटक घेऊन. नाहीद. क्षेत्ररक्षणात बदल. डीप कव्हरमध्ये स्वतः कॅप्टन अर्थात नंदू सूरज आलाय. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द बॉक्स हा स्ट्रोक होता. त्यामुळे मासूमला परतावं लागेल. आफ्टर 4 ओव्हर इन प्रोग्रेस. 5 चेंडू शिल्लक आहेत. लाईन फलंदाज आलाय माजिद. स्ट्राईकला आहे माजिद. स्ट्राईकला आहे सनाउल्ला. गोलंदाजी मार्कवर आहे नाहीद. ॲच बॉल आलाय. चांगला स्ट्रोक. चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षकाकडून महाडच्या. अर्थात दोन्ही संघ मोठे आणि ताकती आहेत. कारण अफझल इलेव्हन महाड हा संघ आपण ओव्हरआर्म क्रिकेट असेल, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असेल, आपण या नावाने एक दबदबा, एक वलय निर्माण केले श्रीवर्धन तालुक्यामध्ये. हा चांगला स्ट्रोक. सूरज डायरेक्ट हिट. 2 पंचांची मदत घेतली जाईल. सूरजला सुद्धा माहिती होतं
जबरदस्त क्षेत्ररक्षण सूरजकडून. माजिद बाद होतोय, सनावला बाद झालाय. नवीन फलंदाज येते इजवान. चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो. एक धाव मात्र मिळते. 25 धावा होत आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मोठे फटके, एक मोठा फटका संजीवनी देऊन जाईल केळशी संघाला. हलक्या हाताने खेळलाय. 2 धावा मिळतील. राहुलकडून क्षेत्ररक्षण झालं नाही. सूर मारला होता त्यांनी, पण चेंडू निघून गेला होता तोपर्यंत. 27 धावा होत आहेत. शेवटचा चेंडू डॉट बॉल. हा डॉट बॉल म्हसळ्याला थोडंसं सामन्यामध्ये आणते. जुबेरने टाकलेल्या 5 अतिरिक्त नो बॉल आणि 12 धावा या कुठंतरी महाडला खुपणार आहेत. पण वापसी करून दिली आदर्शनी. त्यानंतर नाहीदनी पूर्ण सामन्यात आणलं महाड संघाला, कारण शेवटच्या षटकात फक्त 4 धावा दिल्या नाहीदनी. सहा नो बॉल आणि 2 वाईड बॉल, अर्थात 8 धावा एक्स्ट्रा दिल्यात महाड संघाने, अफझल इलेव्हन महाड संघाने. बॅट्समननी मारला असेल तर बॅट्समनला जाईल, बॅटनी मारला असेल तर बॅट्समनला जाईल. तो महाडचा एक्स्ट्रा प्रतिनिधी यायचा आहे. सूरजच्या सोबत फलंदाज आहे नॉन स्ट्राईकला. सूरजच, ओके. दोन्ही सूरज आहेत. सूरज अर्थात सन आपल्याला माहिती आहे, पण आता सूर्यास्ताची वेळ आहे. पण हे दोन्ही सूरज काय प्रकाश टाकतात अफझल इलेव्हन महाडसाठी हे खूप बघणे गरजेचं राहील. सूरज अर्थात एक अर्थ होतो प्रकाश, उजेड. नाही काय पाहिजे सर? अंपायर परीक्षितनी मला वाटतं जागा सोडली. हां, कॅमेरामॅन आहे परीक्षित, त्यामुळे कॅमेरामॅनसाठी गेला आहे. चला, एक आणखीन पंच आपल्याला, साईड पंच आहे तिथे, खुर्ची खाली आहे, जावा लवकर. आहे का? तुषार, ओके. दर्यावर्दीचे तुषार, थँक्यू तुषार. पहिलं षटक पॉवर प्लेचं थोडंसं फास्ट खेळा केळशी, विनंती आपल्याला, कारण आपण टाईमच्या खूप मागे आहोत. घड्याळात तब्बल 5:30 वाजलेत. हा सामना 4:30चा होता, त्यामुळे थोडंसं फास्ट खेळायचं आहे. प्लीज कोऑपरेट टू मॅनेजमेंट, विनंती असेल आपल्याला. नाझीम ॲट अ मोर द विकेट. सूरज, नो बॉल. साईड आर्म, ही अडचण महाडला पण आली होती. मला वाटतं महाड केळची तिकडचे आपण पाहिलं की साईड आर्म नो कुणाची मिळाली नाही इथे. फास्ट डायरेक्ट तर नो आहेच, रॉंग वन तर आहेच, कारण गोलंदाजाला खूप रिस्ट्रिक्शन आहे. साईड आर्म अर्थात
नाझिम. अहो बात, पहिला मोठा झटका. अफजल 11 माठ. आपला कब्जा या मॅचवर 50% झालाय, हे केळशी संघालाही माहिती आहे. आणि एक सूर्याचा हस्त केलाय सूरजचा. अजून नाष्ट्राकला एक सूरज बाकी आहे. नवीन फलंदाज आलाय केतन. नाझिमला यश आलं. पहिला चेंडू नो बॉल टाकला होता. स्ट्रोक चांगला होता सूरजचा, पण क्षेत्ररक्षक निवडला. हलक्या हाताने खेळलाय. एक धाव. आता मात्र केळशीवाले कुठलीही चूक करायला तयार नाहीत. 100% देतात आणि हा कॉन्फिडन्स दिलाय अर्थात सूरजनी त्यांना. तो बाद झाल्यामुळे केळशी आता थोडा अजून अग्रेसिव्ह खेळते. बघायला मिळते आपल्याला क्षेत्ररक्षणात वारंवार बदल होते. सूरजला मिळते पहिल्यांदा स्ट्राईक. आता नो बॉल. पुन्हा एकदा साईड आर्म आणि एक डिक्लेअरच्या स्वरूपात. तुम्हाला कुठलीही संधी नाही. आता सूरज म्हणत असेल पहिला नो, तिसरा नो, मधला नो मिळाला असता तुम्ही वाचलो असतो. बॉल तू बॉल किती झाले ते सांग. 2 बॉल. सूरज नाझिमच्या गोलंदाजीला सामोरा जाईल. हा चांगला स्ट्रोक आहे. टॅप केलाय, पण समोर टॅपनी तुम्हाला चौकार मिळणार नाही, कारण डिस्टन्स मोठा आहे. तुम्ही कव्हर रिजनला खेळताय तर तुम्हाला टॅप किंवा क्रॉस बॅटेड तुम्ही टॅप खेळताय तर ऑन साईडला तुम्हाला चौकार येऊ शकतो. मग सूरज आता केतनला जाते स्ट्राईक. संघाची धावसंख्या ते 5. चेंडू सीमारेषा पार. केतनच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. जबरदस्त फटकेबाजी. प्रॉपर टायमिंग केलं होतं केतननी. छोटा बम बडा धमाका केतन दिसतोय आपल्याला. त्याला पाहिल्यानंतर वाटलं नव्हतं केळशीवाल्यांना की चौकार येईल, आणि या चौकारने संघाची धावसंख्या 5+4 अर्थात 9 धावा. हलक्या हाताने खेळलाय. एक चांगला लेग कट करताना पाहायला मिळाला आपल्याला. लेट कट त्यांनी केला आणि 1 धाव घेतली. 1 धाव आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये अर्थात 10. 28 धावांचा बाटला करताना सूरज बाद झाल्यानंतर थोडंसं खराब सुरुवात वाटवती, पण केतनने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. वा, संयमी खेळ याला म्हणतात. प्रत्येक वेळेस आक्रमण नाही तर 2 सिंगल घेऊन त्यांनी संयमी दाखवला. आक्रमणही दिसलं केतनच्या बॅटमध्ये. 11 धावा झाल्यात. 28 धावांचा पाठलाग करताना आता 3 षटकात त्यांना 17 धावांची गरज आहे. अर्थात चेंडूच्या मागे समीकरण पाहिलं तर एक चेंडू जास्त आहे अफजल 11 माडकडे. 18 चेंडूमध्ये 17 धावा पाहिजे आहेत. समीकरण कशी सातत्याने बदलत असतात हे क्रिकेट आपल्याला दाखवतं. म्हणजे पहिलाच सूरज बाद झाल्यानंतर वाटत होतं केळशीची ताकद आता वाढली आणि केळशी या सामन्यात विजय मिळवेल, पण जसाही केतननी चौकार टोकला महाडकडे पुन्हा सामना झुकून घेतला केतननी. जबरदस्त फलंदाजी. दुसरं षटक घेऊन येते मासूम केतनसाठी. लेग स्टंपच्या बाहेर वेल लेफ्ट केला केतननी. एक अतिरिक्त धाव आणि सुरुवात केली मासूमनी आपल्या षटकाची. संघाची धावसंख्या 12. पुन्हा एकदा वाईट खराब गोलंदाजी. या सामन्यात मला वाटतं एक्स्ट्राच धावा पाहायला मिळत आहेत. खूप कमी चौकार पाहायला मिळाले आपल्याला. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाही दोन्ही संघांकडून. चांगला स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. चौकार. जबरदस्त फटकेबाजी केतनची.
सामना एकतर्फी फिरवते अफजल इलेव्हन महाडसाठी हा छोटासा खेळाडू कमाल आहे, बेमिसाल आहे. केतन ला जवाब आहे. हा केतन मात्र यावेळेस मोठा फटका मारण्याच्या नादात बाद होते. केतन बॅक टू द पावालियन. संधी मिळते, एक दरवाजा उघडला केळशीसाठी केतनला बाद केल्यानंतर. स्कोर झालाय संघाची धावसंख्या 17, अर्थात अजून 11 धावा पाहिजे आहेत. नवीन फलंदाज अरसलान. अफजल इलेव्हन महाड संघाकडून हलक्या हाताने खेळला, बॅट कट डिक्लरच्या स्वरूपात एक धाव. अरसलानने आपलं खातं खोलले. संघाची धावसंख्या होती 18. हा चांगला स्ट्रोक, धावबाद. हो, डायरेक्ट हिट. नाझीमचा थ्रो अप्रतिम थ्रो. सूरजला कुठलीही संधी नाही. चांगला स्ट्रोक अरसलानचा, पण तितकंच लाजवाब क्षेत्ररक्षण. पुन्हा सामन्यामध्ये एक ट्विस्ट, पुन्हा सामन्यामध्ये एक कलाटणी. क्रिकेट कधी इकडं कधी तिकडं. क्रिकेटचं पारडं दोन्ही बाजूनी समान आहे. आता बॉल 3 धावा झाल्या, 3 टू गो. हा एक ना, हा 4 बॉल झाले, 2 टू गो. 4 चेंडू झालेत. दुसऱ्या षटकात कलाटणी दिली ती मासूमनी. नाझीमचं पहिलं षटक महागडं आलं होतं 11, पण नाझीमच्या या थ्रोला सगळ्या गुन्हा माफ नाझीमच्या. कारण हा थ्रो अप्रतिम केला त्यांनी. कव्हर बाउंड्री लाईनवरून डायरेक्ट स्ट्राईक एंडला थ्रो केला यष्टीवर त्यांनी. म्हणून क्षेत्ररक्षण क्रिकेटला किती महत्त्वाचं असतं हे नाझीमने दाखवून दिले. राहुल चांगलं स्ट्रोक. हा जबरदस्त क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो करण्याचा प्रयत्न होता. रियान अर्थात 45 जर्सी क्रमांक. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या होती 19. काटेकी टक्कर केळशी आणि अफजल इलेव्हन महाडच्या दरम्यान. दोन्ही बाजूनी सामना आहे. आता जबाबदारी वाढली ती अरसलानची. मासूम शेवटचा चेंडू लागतो आपल्या षटकातील. हा चांगला स्ट्रोक, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फॉलो मध्ये मासूमने चेंडू पकडला. आता अडचणी वाढण्यास सुरुवात होते ती अफजल इलेव्हन महाडची. निर्धाव चेंडू म्हणजेच तुम्ही स्कोरच्या मागं राहताय. रिक्वायर्ड रन रेट अप होतोय, वाढतोय. एक एक डॉट बॉलनी रन रेट वाढणार आहे रिक्वायर्ड. संघाची धावसंख्या आहे 19. चला, टीम मीटिंग अलाउड नाही आहे. केळशी टीम मीटिंग इतकी लॉंग अलाउड नाही आहे. वेळेच्या खूप मागं चाललोय आपण. केळशी पंच थोडीशी दखल द्यायची आपण. टीम मीटिंग्स अलाउड नाही आहे आपल्याला, कारण आपण सगळेजण प्रोफेशनल क्रिकेटर आहात. अदनान अर्थात AK-47 असा गोलंदाज येतोय. आत्ता गोळ्यांनी जर राहुलला त्यांनी चित केलं तरच त्याला संधी आहे सामना जिंकण्यासाठी. कारण समीकरण आहे 12 चेंडू आणि 9 धावा महाडला विजयासाठी. हलक्या हाताने खेळलाय. एक धाव डिक्लेअर आहे. डिक्लेअर आहे. राहुल डिक्लेअर आहे तिथे. ती नो रन लिहिलाय म्हणून राहुल धावलाय. डिक्लेअर आहे तिकडे. एक धाव, 8 धावा पाहिजेत. 11 चेंडू 8 धावा. या सामन्यात कधी ट्विस्ट येऊ शकते, त्यामुळे केळशी आपले शर्तीचे प्रयत्न सुरू ठेवते. कारण विजयी संघच पुढे खेळणार आहे पुढील सामना.
एक धाव. खराब क्षेत्ररक्षण नाझीमचं. नाखुश स्वतःवर नाझीम, कारण इथे संधी होती धावबाद करण्याची अर्सलानला. एक धाव. एक धाव आणि धावसंख्या होती 21. समीकरण होते असं की 10 चेंडू आणि 7 धावा. क्लीन बोल्ट बॅकफुटला जाऊन खेळला. खराब स्ट्रोक. आदनान जातोय परत. आता पुन्हा अडचणी वाढतात महाडसाठी. चौथा गडी गारद होते अफजल इलेव्हन महाड संघाचा अर्सलानच्या रूपात. एक चांगला खेळाडू परततोय. अदनाननी दिली एक सफलता. त्याची AK-47 आता बरोबर निशाण्यावर आहे. नक्कीच सुशांत. हा चांगला स्ट्रोक. काय क्षेत्ररक्षण. धावबाद. आणखीन एक खेळाडू महाडचा. काय क्षेत्ररक्षण केलंय. AB डिव्हिलियर्सला पण लाजवेल असं क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला पाहायला मिळते. पडझड सुरू झाले. ताजचे पत्त्यांचा बंगला करावा आणि तो कुणीतरी फुंकर मारावी आणि तो पडावा, तशीच फलंदाजी लाईनअप. आता पडझड सुरू आहे महाडची. सिंगलचा खेळ होता, कारण 10 चेंडूच्या मागं 7 धावा पाहिजे होते आणि आता समीकरण धावा मात्र 7च आहेत, पण चेंडू मात्र होत आहेत कमी. 8 चेंडू 7 धावा असं समीकरण आहे आता. 8 चेंडू 7 धावा. राहुल ऑन स्ट्राईक. हलक्या हाताने केलेला डिक्लेअर आहे तिथे. 1 धाव डिक्लेअर आहे राहुल. 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 6 धावा पाहिजेत. 7 चेंडू 6 धावा. हा मॅचचा निर्णायक चेंडू टाकणार आहे अदनान. खूप महत्त्वाचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षणात पुन्हा बदल करतायत, कारण केळशीकडे हरायला तसं काही नाही आहे. इथून जर त्यांनी शक्तीचे प्रयत्न केले तर जिंकू शकतो हा सामना. 2 धावा. नाही, नो बाहेरून. पंचांची कामगिरी पब्लिकच करत असते बऱ्याच वेळेस, का सगळेच पंच होतात. आणि पंचांना शिकवायला तर यूट्यूब लाईव्हवरचे पण प्रेक्षक येतात. पंच आपल्या जागेवर अतिशय स्थिर, आणि हा 3रा दिवस आहे. पंचांकडून एकही निर्णय असा डाऊटफुली आपल्याला पाहायला मिळाला नाही 3 दिवसात. जबरदस्त. काल तर अमृत आणि साईड पंचांनी जे दिलेले निर्णय 2-3 इतके ॲक्युरेट होते, आणि शुभम त्यासाठी जाणला होतो. शुभमच्या पंचांची कामगिरी करताना त्याची 99.99% निर्णय ॲक्युरेटच येतात. संघाची एकूण धावसंख्या झाली ते 24. 4 धावा पाहिजे. 6 चेंडू 4 धावा. शेवटचं चटक टाकण्यासाठी ते राहील. स्ट्राईकला आहे नाहीत. 6 चेंडू 4 धावा. हा चांगला स्ट्रोक. चांगलं क्षेत्ररक्षण, पण 1 धाव रोखू शकला नाही. 5 चेंडू 3 धावा आता समीकरण आहे. धावा झाल्यात अफजल इलेव्हनच्या महाडच्या 25. आत्ता लक्षात येतील महाडच्या केज. जुबेरने टाकलेले 5 नो बॉल, अमरने टाकलेले 2 वाईड. आता हे कॅल्क्युलेशन आल्यानंतर एक अतिरिक्त धाव आपल्या डोक्यात येते. त्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्हाला चुकीला कुठलंही संधी नाही आहे. त्या चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. थोडं फास्ट केला केळशी. आपल्याला पुन्हा सूचना आहे. राहिलच्या गोलंदाजीचा हा चांगला स्ट्रोक. नॉन स्ट्राईक एंडला का मारला नाही मला समजलं नाही.
नॉन स्ट्राईक एंड जवळ होता त्याच्याकडे, हा चांगला स्ट्रोक आणि त्यांनी लांबचं अंतर, आणि जेव्हा तुम्ही लांब ला का मारला नाही, चांगला स्ट्रोक. हातात घेऊन जरी स्टंपवर गेला असतात तरी बाद झाला असता. नॉन स्ट्राईक एंडला का मारला नाही मध्ये तुम्हाला वेळ मिळत नाही, टाइम मिळत नाही की काय विचार करायचा. मायनस सेकंदमध्ये तुम्हाला डोक्यात कॅल्क्युलेशन निर्णय घ्यावे लागतात, तेव्हा तुम्ही क्रिकेटचे एक्सपर्ट बनता, जिनियस बनता. एक ही चूक किती महाग ठरेल केळशीला. आउट, नाहीत बाद. सहा, 2 बाकी. जुबेर 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 1 धाव खेळली तरी सुपर ओव्हरमध्ये जाईल सामना. स्कोर लेवल होईल. 2 धावा पाहिजे आहेत. 26 झालेत, 28ची विन. 6 नाही 2 विकेट आहेत. चला केळशी, आपण खूप वेळ घेत आहे, थोडं फास्ट खेळा. लाईटमॅन कृपया लाईट ऑन करायचे आहेत. राहील. 3 चेंडू 2 धावा पाहिजे आहेत. राहुल आहे स्ट्राईकला, चांगला स्ट्रोक. नॉट आउट. पंचांचा इशारा. बाल बाल बच गए जुबेर. स्कोर लेवल 27. आता 2 चेंडूत 1 धावांची गरज आहे, म्हणजे इथे महाड हरणार नाही, पण जिंकायची संधी जास्त महाडला आहे. पण इथं राहून जर सुपर ओव्हरमध्ये सामना नेला केळशीनी तर खऱ्या अर्थाने त्यांचा विजय होईल. 2 चेंडू 1 धावा. स्कोर लेवल. चला, खूप वेळ घेताय तुम्ही. बॅट्समनला मध्ये रनिंग करताना डिस्टर्बन्स द्यायचा नाही आहे, हेच पंचांनी सांगितलंय. 2 चेंडू 1 धावा. जुबेर सय्यद ऑन स्ट्राईक. काही होऊ शकतं आणि हा सामना जिंकलाय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. अफजल 11 महाड संघाने विजयी चौकार ठोकलाय. जुबेर सय्यदनी चेंडू सीमारेषा पार चौकार. कॉंग्रॅच्युलेशन महाड.